एक बातमी वाशिममधून बघूया। वाशिममधल्या जनसंघर्ष अर्बन निधी बँक सध्या अडचणीत आल्याचं कळतंय। अध्यक्ष देवानंद मोरे आणि त्यांचे पुत्र प्रणित मोरे नॉट रिचेबल आहेत। गुंतवलेले लाखो रुपये परत मिळत नसल्यानं ठेवीदार संतापलेत। बँक मॅनेजर आणि ठेवीदारांकडून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे। किती पैशात? 35 लाख रुपये माझे पण तुमचे किती आहे? माझे 40 40 लाख पैसे दिला बाबा तू किती आहे आपके? हासिल लेना पड़ेगा 11.25 लाख। तुमचे किती आहे? 3 लाख। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी देवानंद इंगोले सध्या आपल्याशी जोडले गेलेत। देवानंद, नेमके काय तपशील आहेत याबाबतचे? संबंधितांना आता तरी म्हणजे संपर्क करण्यात यश आलेलं आहे का? ठेवीदारांचं नेमकं काय म्हणणं आहे याबाबत? रिद्धी, आतापर्यंत संपर्क झालेला नाहीये, अध्यक्ष किंवा त्यांच्या पुत्राशी संपर्क झालेला नाहीये। हा जो सगळा प्रकार आहे यातलं जास्तीत जास्त भाग हा यवतमाळ जिल्ह्यातील आहे। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये या बँकेची मुख्य शाखा आहे। जनसंघर्ष अर्बन निधी म्हणून ही बँक आहे आणि वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मिळून एकूण 7 शाखा या सगळ्यामध्ये आहेत। काल पुसद शाखेमध्ये या संदर्भात ठेवीदार जेव्हा पैसे मागण्यासाठी गेले होते, त्यांच्या ठेवी काढण्यासाठी गेले होते, त्यावेळेस त्यांना ठेवी देण्यास नकार देण्यात आलेला आहे किंवा त्यांना तिथे दिल्या गेलेला नाही। त्यानंतर पुसदच्या शाखेमध्ये मोठा गोंधळ झाला होता आणि तो गोंधळ झाल्यानंतर तिथल्या जे व्यवस्थापक आहेत त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती आणखी धक्कादायक आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे या बँकेचे अध्यक्ष आहेत देवानंद मोरे आणि त्यांचा मुलगा प्रणित मोरे हे सध्या नॉट रिचेबल आहेत। ते सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधतायत। तिथल्या व्यवस्थापकाने सुद्धा त्यांची फसवणूक झाली असल्याचं एक तक्रार ही तिथल्या पोलीस स्टेशनला दिलेली आहे। आता पोलीस या सगळ्या संदर्भातला तपास करतायत। यातली विशेष माहिती अशी आहे की ह्यातले जे देवानंद मोरे आहेत त्यांचे चिरंजीव प्रणित मोरे हे कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते आणि मागच्या 2 वर्षापासून या मतदारसंघात त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे आणि त्याचमुळे ही बँक जी आहे ती अडचणीत आल्याचं सुद्धा त्या व्यवस्थापकाने सांगितलेलं आहे। आता पोलीस यामध्ये काय नेमकी चौकशी करतात, गुन्हा कधी दाखल करतात का किंवा ठेवीदारांचे पैसे त्यांना परत देण्यासाठी आणखी काही व्यवस्था होते का, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चित देवानंद, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।